डॉली चायवाल्याने दूध फेकायला गेलो. हेलो हाँ मालिक. रोम रोम भाइयों. सकाळी मस्तपैकी उठलो होतो, तेवढ्यात आप्पा आला होता आणि आप्पा आलेला जरा त्याचं ज्ञान द्यायला सुरुवात झाली होती त्याची. अभी मैं गाली नहीं दे सकता. रोजच काम आहे त्याचं ज्ञान द्यायचं. त्यानंतर मस्तपैकी ना चहा करत होता. आज काल रात्री दूध उरलो होतं आमचं, जरा बाहेर जेवायला गेलो होतो म्हणून. मग मस्तपैकी फ्रीज मध्ये गेलो, तिथं आपलं दुधाचं पॅकेट ठेवलं होतं. म्हणलं याला कुठं गायब नाही होत, पण नाही गायब झालं भाऊ, होतं शिल्लक. तर पब्लिक मस्तपैकी म्हणलं डॉली चायवाल्याने दूध फेकायला गेलो. ऐसा मत करो मेरी जान. पण दूध फेकता फेकता म्हणलं जर इकडे तिकडे सांडलं ना तर नागाने एखादी लिटरची नुकसान व्हायची. तो भाग वेगळा, दूध अर्धा लिटरचे. अबे साले. त्यानंतर पातेले ठेवलं मस्तपैकी गॅसवर आणि गॅस चालू केला. त्यानंतर सूर्यभाऊला म्हणलं मस्तपैकी आण बरं जरा साखर बिकर. ते दूध आधीच मोकर तापवलं होतं, आम्ही अख्ख्या दुधात चहा केला होता, एवढं हुशार आहे आम्ही. त्यानंतर थोडं आलं, थोडी साखर टाकून मस्तपैकी ना चहा उकळायला टाकला. आणि पब्लिक चहा इतका बेचव झाला होता ना, तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर का बळबळ पेलो होतो आम्ही. त्यानंतर सगळं आवरलं, फ्रेश वगैरे झालं, चष्मा वगैरे घातला आणि डायरेक्ट निघलो ऑफिसला. ऑफिसला गेल्यावर पब्लिक आपल्याला आज काही लई काम नव्हतं, काल सगळं काम आपण कम्प्लीट करून टाकलं होतं. आणि ऑफिस जायच्या आधी आपल्याला थोडं स्टेट बँकेत जरा काम होतं, मग स्टेट बँकेत गेलो जरा. त्यानंतर दुपारी सगळं आवरलं, मस्त पैकी निघलो होतो घराकडे गेल्यावर डायरेक्ट तांब्याबाईचा फोन आला. हेलो हाँ मालिक. का भाई कुठे म्हणलं, आलो जिमला, लगेच गेलो जिमला. मस्त पैकी लेग मारायची होती आज जरा. तांब्याबाईने डायरेक्ट आज 150 किलो वेट लावलं होतं. त्याचा विषय हार्ड झाला. आता गडी पार डेंजर लेग मारतोय आता. इधर को देख के बात कर. त्यानंतर रात्री मस्त विकास शेट सोबत जाऊन आहे ना 6 अंड्यांची अंडा करी बनवली होती डायरेक्ट रात्रीचं 12 वाजता. दाबून जेवलो मस्त पैकी. पब्लिक डायरेक्ट जाऊन झोपून घेतलं.